मराठीचा मग हो काय 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 म्हणाले मराठी भाषेचा जो हिंसाचार करणार म्हणाल करणार ठाकरे इशारा दिला मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार का उखडायचा आहे ते उखडा हा महाराष्ट्र आहे देवेंद्र फडणवीस हे राज्य मराठी माणसाचं आहे तांद्यापासून बांद्यापर्यंत आणि आमच्या बापजाद्यांनी 106 हुतात्म्यांनी इथे बलिदान दिलेलं आहे तुम्ही नाही दिलं तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणून जरा गप्प आहात तुमचं मुख्यमंत्रीपद ज्या दिवशी जाईल तेव्हा तुम्ही वेगळा विदर्भ मागणार हे आम्हाला माहिती आहे मराठी भाषेसाठी प्रसंगी आक्रमक होण्याची वेळ आली तर ते आम्ही होणार तुमचा कायदा तुम्ही काय मोरारजी देसाई व्हायला जाताय का आमच्यावर गोळ्या घालणार आहात तुम्ही मराठीचा आग्रह धरताय म्हणून हो धरतोय आम्ही धरणार आम्ही गुजरातला जाऊन मराठीचा आग्रह धरत नाही आहे तुमच्या गुजरातमध्ये आधी तुमच्या म्हणतोय मी तुमच्या गुजरातमध्ये आधी हिंदी सक्ती करा आणि मग महाराष्ट्रावर लादा ज्या काल राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात सांगितलेला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे हां 20 लाख बिहारी आणि हिंदी भाषिकांना गुजरातमधून मारून हाकलून दिलं त्या अल्पेश ठाकूरला तुम्ही आमदार केलं नंतर ना तुम्ही आम्हाला काय सांगताय तुम्ही नरेंद्र मोदी काय करतात ते पहा अमित शहा काय करतात ते बघा अमित शहा म्हणतात मी आधी गुजराती आहे मग आम्ही आधी मराठी नाही का अहो शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे देवेंद्र फडणवीस काय करायचं ते करा सुरक्षा कायदा आणलाय आता अर्बन नक्षलवाद जर कोणी करत तर त्यांच्यावरती कारवाई केली आधी म्हणतात की अटक करून दौंड आम्ही पण म्हणतोय ना अटक करून दाखवा दौंडमध्ये काल हिंसाचार झाला हे अर्बन नक्षलवाद भाजपचेच होते कोण आले बाहेरून 2 आमदार भाजपचे आले आणि दंगल पेटवून गेले आले ना 2 आमदार जे मूळचे भाजपवाले नाही आहेत नवहिंदुत्ववादी स्वतःला समजणारे ते यवतमध्ये येतात दौंडमध्ये येतात आणि दंगल पेटवून जातात काय करतोय तुमचा जनसुरक्षा कायदा हा भांडी घासतोय का कोणत्या कोठ्यावर नाचतोय सांगा ना काय सांगतात देवेंद्र फडणवीस हे फेल्युअर मुख्यमंत्री आहे अपयशी मुख्यमंत्री आहे त्यांचा फक्त फुगा फुगवलेला आहे जसा नरेंद्र मोदीची हवा भरलेली आहे फुग्यात तशी इथे देवेंद्र फडणवीस यांची हवा भरलेली आहे ज्या भाजपच्या खासदारांनी महाराष्ट्रावर सूर उमटवला त्या भाजपच्या खासदाराच्या समर्थनार्थ देवेंद्र फडणवीस म्हटले की ते जर आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू निशिकांत दुबेंचं स्वागत करू भारतीय संविधानाप्रमाणे आम्ही त्यांना वागणूक देऊ असं म्हटलं हो महाराष्ट्राच्या शत्रूंसाठी पायगाड्या घालणारच आहेत महाराष्ट्राच्या शत्रूंसाठी हे पायगाड्या घालणारच आहेत त्यांना महाराष्ट्रातल्या खासदारांची चिंता नाही आहे महाराष्ट्रावर मराठी माणसावर थुंकणाऱ्यांची चिंता त्यांना जास्त आहे आणि थुकी चाटतायत हे भाजपवाले महाराष्ट्रद्रोह्यांची बघू ना आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 6 तारखेला दिल्लीमध्ये येत आहे त्यांचा दौरा आहे आणि त्या दौऱ्यामध्ये हे सगळे विषय तिकडे घेतले जाते 6, 7 आणि 8 3 दिवस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये आहेत 7 तारखेला इंडिया आघाडीची बैठक आहे राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झालेली आहे आणि स्वतः उद्धवजी तिथे येतात मंत्री संजय शिरसाट यांचं पुन्हा एकदा ठीक आहे तर नारायण राणेंचं म्हणणं आहे की ठाकरे नाही तर आम्ही शिवसेनेचे ठाकरे विडा उचलला कोणी नारायण राणे म्हणतात विडा उचललाय कोणता विडा नारायण राणे म्हणतात आम्ही ठाकरे घराणं नाही तर ठाकरेंची शिवसेना संपवायला निघालो बरं संपून दाखवा 10,000 रुपयाला एक मत विकत घेतलं म्हणून जिंकलात ना आणि कसे जिंकलात हे राहुल गांधींनी सांगितलं आहे आम्ही सांगू आता त्यांच्या वयाकडे पाहता मी काय फार शब्द वापरत नाही पण त्यांनी त्यांच्या वयाचं आणि केसावरील टोपाचं भान ठेवलं पाहिजे सर एक साध्वी प्रज्ञा यांचं वक्तव्य आलेलं आहे सर राहुल गांधी ने ये कहा है कि 2024 के इलेक्शन में मोदी सरकार ने गफला किया था ताकि सीट्स उनके ज्यादा है उसके बाद सबूत उनके पास है इस तरीके से राहुल गांधी जी इस मामले में बहुत बड़ा रिसर्च कर रहे हैं उनकी टीम काम कर रही है हमारी भी उनसे बातचीत होती है लगभग 100 सीट पर घोटाला किया है पैसा हो वोट चोरी हो चुनाव आयोग इस पूरी षड्यंत्र का एक हिस्सेदार है चुनाव आयोग अगर ये 100 सीट पर घोटाला नहीं होता तो आज मोदी प्रधानमंत्री नहीं बनते महाराष्ट्र में विधानसभा में यही हो गया और हरियाणा में भी यही हो गया
और बिहार में भी यही करने जा रहे हैं। इसलिए हम सब राहुल जी के नेतृत्व में हम सब लोग संघर्ष करें। हम बिहार में ये वोट चोरी नहीं होने देंगे। और राहुल गांधी ने जो बार बार कहते कि मेरे पास एविडेंस है, मुझे पूरा विश्वास है राहुल जी के पास एविडेंस होते हैं और बिना एविडेंस राहुल जी कभी बात नहीं करते। तो उद्धव ठाकरे जी दिल्ली जाने वाले हैं कि इंडियंस की मीटिंग में बैठने वाले हैं? उद्धव ठाकरे जी 6 तारीख को, 7 तारीख को और 8 तारीख को अगस्त दिल्ली में है। इंडिया ब्लॉक की बैठक 7 तारीख को है। राहुल जी ने उनको स्पेशल खास न्योता दिया है, इनवाइट किया है। उद्धव जी जाने वाले। सर, निशिकांत दुबे का बयान आया था महाराष्ट्र के ऊपर, आप देवेंद्र फडणवीस कह रहे हैं कि हम उनका महाराष्ट्र में स्वागत करते हैं। देखिए भारतीय जनता पार्टी की परंपरा है, जो महाराष्ट्र द्रोही होता है